मराठी बाप्पा मोरया, तयारी आगमनाची। गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया, तयारी आगमनाची, को-पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटीज, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स या कार्यक्रमात मी रुशाली यादव सारंग आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध तर लागलेलेच आहेत, मात्र त्यासोबतच आपल्या बाप्पाला सजवण्यासाठी काय काय वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय। आपल्या लाडक्या बाप्पाला आपण ज्यावेळेला सजवतो त्यावेळेला कंठीशिवाय त्याचं रूप हे परिपूर्ण वाटतच नाही आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून बाजारामध्ये विविध प्रकारच्या कंठी या उपलब्ध झाल्या। चला तर मग पाहूया। गणपती बाप्पाला काय आवडतं तर जास्वंदाचं फूल, आणि गणेश भक्त ज्यावेळेला कंठी बाप्पाच्या गळ्यामध्ये घालतात त्यावेळेला बाप्पाचं रूप हे आणखीनच खुलून दिसतं। मी लहान असताना बाप्पाच्या गळ्यामध्ये जी कंठी घातली जायची ती होती मोत्यांची, आणि त्यावेळेला कदाचित तीच प्रथा आणि परंपरा असावी, मात्र जसा काळ बदलत गेला, वेळ पुढे पुढे सरकत गेली, तसे कंठीचं रूप सुद्धा बदलत गेलं आणि विविध फुलांच्या कंठी सुद्धा येऊ लागल्या। आता मी लालबाग मधल्या SP खामकर यांच्या दुकानाच्या बाहेर आहे, आणि जर तुम्ही पाहिलं तर इथलं वातावरण जे आहे ते खूप भक्तिमय पाहायला मिळतंय। गणेश भक्तांची लगबग सुरू आहे, कारण अवघ्या काही दिवसांवर गणेशाचं आगमन आता येऊन ठेपलेलं आहे। माझ्या इथे वरती तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं विविध फुलांच्या आर्टिफिशियल फुलंच आहेत ही म्हणा, मात्र ही कंठी जी आहे ती सर्वांचं लक्ष वेधून घेते। काही ठिकाणी आपण पाहताय की स्टोनच्या कंठी सुद्धा पाहायला मिळत आहेत, फुलांच्या कंठी सुद्धा पाहायला मिळत आहेत, मोत्यांच्या कंठीमुळे तर इतके विविध प्रकार जे आहेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की तुमचे डोळे अक्षरशः दिपून जातील। आणि आपण पाहताय प्रत्येक साईज मधली म्हणजे जर आपल्याकडे 12 इंचाची गणेश मूर्ती असेल, 17 इंचाची असेल, 2 फुटाची गणेश मूर्ती असेल किंवा आणखीन मोठ्या ज्या आहे गणेश मूर्ती असतील उंचीच्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा या कंठी ज्या आहेत त्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात। चला तर मग SP खामकर यांच्या या दुकानामध्ये आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात की आणखीन काय काय व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या माझ्यासोबत। बाप्पाला जर आपण पाहायला गेलं तर आता मोत्यांच्या कंठीसोबत, फुलांच्या कंठीसोबत कापसाची कंठी सुद्धा वाहण्याची प्रथा काही ठिकाणी पाहायला मिळते, आणि त्याच्या सुद्धा व्हरायटी आपण या ठिकाणी पाहतोय। अगदी बारीक काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे। जसं आपण दिव्यांच्या वाती तयार करतो तशाच वाती तयार करून या ठिकाणी कंठीची गुंफण जी आहे ती करण्यात आलेली आहे। यानंतर पुढे या, आणखीनही भरपूर काही आहे। या ठिकाणी वरती जर तुम्ही पाहिलं तर रुद्राक्षाच्या कंठी सुद्धा पाहायला मिळत आहेत, फुलांच्या कंठी आहे, विविध रंगाच्या फुलांच्या कंठी या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर खाली छानपैकी रत्नजडित कंठी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। प्रत्येक साईज मधल्या कंठी या दुकानामध्ये उपलब्ध आहेत, आणि या सोबतच जर आपण पाहिलं तर पूजेचं साहित्य सुद्धा उपलब्ध आहे। महिलांसाठी आवडता दागिना काय तर तो म्हणजे तणमणी। म्हणजे काय तर मध्ये एक पेंडंट असतं आणि छानपैकी मोत्यांनी गुंफलेल्या माळा असतात, 2 सर असते, 3 सर असते, आणि तशीच तणमणीची या ठिकाणी गुंफण केलेल्या माळा सुद्धा पाहायला मिळतात। पहा, मोठा हार जर तुम्हाला हवा असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। विविध प्रकार, विविध आकाराच्या कंठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आणि हार, तणमणी हारच याला आपण म्हणू शकतो। विविध फुलं, विविध रंगी फुलांची सुद्धा काही जणांची आवड असते, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। मुकुट जो आहे तो सुद्धा विविध रंगाचा फुलांचा बनवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर मोती, म्हणजे कंठी म्हटलं तर मोती हे समीकरण तर आलेलेच आहे, त्याच्यामुळे मोत्यांचा वापर करून छानपैकी या ठिकाणी हार सुद्धा बनवण्यात आलेले आहे। यानंतर आपण पाहताय पंचा जो आहे गणपती बाप्पावर टाकला जातो, तर ते सुद्धा विविध रंगामधले उपकरणं जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि आता एक प्रकारे वेगळी फॅशन निघालेली आहे की रंगीबेरंगी काही वर्क केलेलं, कोरीव काम केलेल्या जी उपकरणं आहेत तर ती सुद्धा छान छान या ठिकाणी पाहायला मिळतात। तर आपण ज्यांच्या दुकानामध्ये आलेलो आहोत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। स्वागत आहे तुमचं TV9 मराठी। थँक्यू। माझं नाव मयुरेश खामकर। नमस्कार। मयुरेश, तुमच्या या दुकानामध्ये आता सर्वात जास्त कंठींमध्ये काय जास्त चालतं काय आहे? तुम्ही म्हणाल तर मोत्यांच्या ज्या कंठ्या आहेत ज्या तुम्ही ह्या रेंजमध्ये बघाल, 1.5 फुटापासून अगदी 15 ते 22 फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी अवेलेबल आहेत। मोठ्या सार्वजनिक ज्या आहेत त्या पेंडॉलच्या बाहेर लावल्या, छोट्या जे घरगुती गणपती असतात त्याच्यात मोत्यांमधलेच लोक प्रेफर का करतात, कारण एक तर ते दिसायला छान असतात, त्याला ग्रेस असते, कॉम्बिनेशन चांगले कलरफुल घेतल्यावर ते दिसायला पण सुंदर दिसतात। पूर्वी तुम्हाला आठवत असेल जर गावी बाशिंग म्हणजे पुठ्ठ्यावर मोती चिटकून करायचं,
तोच ट्रेंड थोडासा वर करून अजून छान प्रकारे त्याचं ब्युटिफिकेशन करून आम्ही मुकुट आणले. तसेच बाशिंगा टाईप हार पण तसेच पुठ्ठ्यावर यायचे. पुठ्ठा काढून त्याचं याच्यात हारामध्ये रूपांतर केलेलं. म्हणजे काळ बदलतो, ट्रेंड बदलतो, लोकांची चॉईस बदलते. बेस तोच आहे पण काहीतरी नवीन. जसं तुम्ही आता उपरणं म्हणालात, बेसिक उपरणं पूर्वी असे फक्त पट्ट्यांचे यायचे, आता त्याच्यावर वर्क आलं. तुम्ही बघाल तर इथे सगळे आपण म्हणतो एम्ब्रॉयडरी वर्क आलं, मग खालून कटवर्क आलं. तर उपरणं ते उपरणंच आहे पण त्याच्यात लोकांना नवीन हवं. सो हा ट्रेंड आम्ही काढला. इकडे वेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळतंय की फुलं, म्हणजे पूर्वी जर फुलं म्हटली तर ती झेंडूची आणि प्लास्टिकची असायची. मात्र आता कॉम्बिनेशन्स तुम्ही बघाल तर फुलं आणि मणी यांचं पण कॉम्बिनेशन फार छान करून यावर्षी एक नवीन पॅटर्न तयार झालेला आहे. तो परत सॅटिनचे हार आलेले आहेत. ते वर्षानुवर्षे येतात पण त्याच्यामध्ये त्याचं एक शिवण्याची पद्धत वगैरे वेगळी करून एक वेगळा आकार दिला जातो. तुम्ही आता जर बघाल तर फुलं आणि मणी ह्याचं कॉम्बिनेशन, त्यामुळे हे आता ह्या वर्षीचं लेटेस्ट ट्रेंड आहे. तुम्ही बघाल हे मॅक्झिमम तुम्हाला असे ट्रेंड दिसतील. आणि इंग्लिश कलर्स मध्ये पण ते खूप वाखाणण्याजोगे कलर. या दुकानामध्ये आल्यावर एक लक्षात येतं की इथे फक्त कंठी नाहीये, म्हणजे पारंपरिक गोष्टी आहेत असं नाहीये. पूजेचं साहित्य सुद्धा आहे आणि पूजेच्या साहित्यासोबत ज्यावेळेला आपण धूप म्हणतो, अगरबत्ती म्हणतो, वाती म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण आता वैविध्यता पाहायला मिळते. बरोबर. आता तुम्ही वातींचा विषय घडला. पूर्वी कापसाच्या वाती असायच्या, आता नायलॉन धाग्याच्या पीळवाल्या वाती येतात, ज्यात अखंड वाट म्हणतो आपण, ती कंटिन्यू राहते. वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या साईजच्या अगरबत्त्या, म्हणजे रेग्युलर ज्या असतात त्या 1.5 तास 2 तास जातात. सार्वजनिकच्या आहेत त्या 18 तास अगरबत्ती आहे. घरगुती आहेत त्या 4 तास 6 तास 8 तास. ह्या मोठ्या साईजच्या अगरबत्त्या आहेत. आपल्याला वस्तू तीच लागते पण त्याच्यात काहीतरी नवीन पाहिजे. मग त्याच्यात दरवर्षी काही ना काही ट्रेंड चेंज होत असतो. मयुरेश, थँक्यू सो मच, तुम्ही TV9 मराठीशी बोललात त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच. या तर फक्त कंठी झालेल्या आहेत, मात्र आपल्या लाडक्या बाप्पाचं रूप सजवण्यासाठी अजून आपल्याला खूप काही तयारी करायची आहे. TV9 मराठी सोबत तुम्ही असेच जोडलेले राहा. TV9 मराठी बाप्पा मोरया, तयारी आगमनाची.